विद्यालयामध्ये येऊन आंघोळ करायची वेळ आल्याची अरे या ठिकाणी पाहू शकतो त्या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये ठाणे महानगरपालिका हद्दीमध्ये 621 MLD पाण्याची गरज ठाणे महानगरपालिकेमध्ये ठाण्यातील लोकांना आहे, पण पाणी पुरवठा होतोय 590. आज माझ्या एरियामध्ये फारसिंगनगर विभाग किंवा अख्ख्या ठाण्यामध्ये किंवा कळव्यामध्ये आनंद विहार ही बिल्डिंग असेल, खारी गावातील लोक असतील, जी गाववाले लोक असतील त्यांच्या नळाला पाण्याने आंघोळच केली नाही, म्हणून आज या ठिकाणी इथं आंघोळ करायला बसलो. पाणीच नाहीये. या महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये ही अवस्था. त्यामुळे पाणी नसल्यामुळे या प्रकारे महानगरपालिकेतच पाणी घेतलं आणि इथे आंघोळ करावी लागते. आज नगरसेवकाच्या बिल्डिंग मध्ये असेल ही परिस्थिती आहे. तर आज नॉर्मल माणसांची, नागरिकांची काय परिस्थिती असेल हे तुम्हाला चांगलं माहित आहे, चांगलं ज्ञानित आहे. महानगरपालिकेच्या मुख्यालयात जे आहे आंघोळ राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नगरसेवक अजित पवार जे आहेत ते या ठिकाणी नाहीये. ठाण्यात फारसिंगनगर माझ्या प्रभागामध्ये पाणीच नाहीये. पर्याय नव्हता, कारण की 621 MLD पाण्याची गरज ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये आहे. 23 लाख लोकसंख्या आहे आणि त्याच्यामध्ये 580, 585, कधी कधी 590 MLD पाणी ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत येते. सो बाकीचं पाणी जातंय कुठे? पाणी पाहिजे ना. नागरिकांच्या व्यथा आहेत. ऑफिसेसमध्ये तुम्ही जर संध्याकाळी येऊन बघाल तर पाण्यासाठी किती रणरण असते फारसिंगनगर किंवा कारेगावला ते बघा. आनंद विहार सोसायटी असेल तिथे पाणी नाही आहे. 18 बिल्डिंग आहेत ना त्या सोसायटी, बिल्डिंग्स आहेत त्या अख्ख्या पूर्ण परिसरामध्ये पाणीच नाही आहे. खारी गावातील लोकांना पाणी नाही आहे. खारी गावातील लोकांना पाणी नाही आहे. त्यामुळे आज हा निर्णय घ्यावा लागला आहे, जे करून ठाण्यात पाण्याची सुधारणा होत नाही तोपर्यंत असंच करावं लागणार आहे. पुढे आयुक्तांच्या केबिनच्या बाहेर पण आम्हाला आंघोळ करावी लागेल, कारण की पाण्याचा प्रश्न खूप मोठा आहे ठाणे महानगरपालिकेचा. त्यांना आता काय सत्ता आहे, सर्व त्यांचे इव्हेंट्स होतात, सर्व होतात, त्यांना काय फरक पडत नाही या गोष्टींचा. त्यांना काय ते मजेशीर आहेत. पाण्यात नागरिकांना काय त्रास सहन होतो तो माहिती आहे ना. कुलकर्णी साहेबांना फोन केला, उद्या बघू. अरे पण आज पाणी नाही त्याचं काय? काल पाणी नव्हतं त्याचं काय? असं नाही चालणार ना. म्हणजे आज ज्या पद्धतीने ह्या पाण्यासाठी वणवण करावी लागते, म्हणजे ठाणे महानगरपालिका एवढी मोठी महानगरपालिका, एवढी मोठी हद्द, त्याच्यामध्ये भिकायला काय मागतात. कोणी पाणी देतं का पाणी, कोणी पाणी देतं का पाणी, ही दुरावस्था आहे ठाणे महानगरपालिकेची. कळवा परिसरामध्ये 3 टाक्या बांधलेल्या आहेत, पण त्याचं उद्घाटन झालं नाहीये. काय प्रॉब्लेम असतो? पाण्यातनं त्या टाक्यांमध्ये पाणीच जायला, पाणी सोडायला पाहिजे ना. त्यांची माणसं बसवली आहेत, काय काय आहेत खारी गावात माणसं आहेत, तो पाणी सोडत नाही. तिकडे राहुल पाटील म्हणून आनंद विहारच्या हद्दीमध्ये ते सांगतायत की बाबा आम्हाला परमिशन नाही आहे तुम्हाला पाणी सोडायला. म्हणजे काय, ही कसली परिस्थिती आहे? एक वेगळा वॉल असतो दत्तवाडीतला, तो फिरवला की डायरेक्ट रिव्हर्स पाणी जातं वागळ्या साईडला. म्हणजे कळवावाल्यांनी काय प्रॉब्लेम केलेत का? दिलेत ना तुमचे पण नगरसेवक निवडून, तिथून एक खासदार निवडून जातो. अधिकाऱ्यांना आंघोळ घालला 100% घालावी लागेल. त्यांच्या बिल्डिंगमध्ये जाऊन आंघोळ करावी लागेल, केबिनमध्ये आंघोळ करावी लागेल. पाणीच नाहीये. आता उन्हाळा अजून नीट सुरू पण झाला नाहीये. त्यामुळे मागे पुढे बघणार नाही. पाण्याच्या प्रश्नासाठी नागरिकांसाठी आम्हाला रस्त्यावरती उतरलं आणि आमच्यावरती काही केसेस झाल्या तरी त्याचा आम्हाला काही फरक पडणार नाही. जिस तरह पानी का राजनीति चालू महानगर पालिका के हद्दी में है, कलवा में है, फारसिंगनगर में है,
जिस तरह पानी आना चाहिए 621 MLD पानी की ज़रूरत है, उसमें से 585 MLD पानी ठाणे महानगर पालिका के हद में आता है। सो इसमें इतना पानी नहीं है अपने पास, तो पानी के लिए कुछ तो नियोजन चाहिए ना। सबको तकलीफ है, सब नागरिक को तकलीफ है। क्या प्रॉब्लम चालू है जान के लेना चाहिए ना। सिर्फ मैसेज डालेंगे अगले हफ्ते पानी नहीं है, 2 दिन पानी नहीं आता, तीसरा दिन आता है, चौथे दिन बोलेंगे वापस पानी नहीं है, नहीं चलेगा ना ये। आज आपने यहाँ पे महापालिका नगर निगम मुख्यालय में जो है नाक के प्रशासन का निषेध किया है। अगले टाइम क्या आक्रामक पवित्रा होगा? ऊपर जाएंगे, सेकंड फ्लोर पे जाएंगे, थर्ड फ्लोर पे जाएंगे, पानी वाले अधिकारी उनके घर पे जाके नहाएंगे, बिल्डिंग के नीचे नहाएंगे। ऐसा नहीं चलेगा। थाने में कुछ इलाकों में जो है पानी की राजनीति की जा रही है, किस प्रकार से? सब जगह है ये सब। टैंकर की व्यवस्था के लिए पैसा जो आता है ना, टैंकर के लिए चालू है सब ये बात। सो जो इस तरह से राजनीति चालू है, राजनीति हम लोग खत्म करके रहेंगे।